हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कालच्यासाठी खरंच सॉरी. हो, तर तुम्ही शहरात कधी जाणार आहात? अर्जुनने मेषाला विचारलं. काही ठरलं नाही अजून? मेषा थोडी गोंधळलेली असल्यासारखी म्हणाली. काय म्हणजे ठरलं नाही? मग लग्नाची शॉपिंग कधी करणार? की लग्न झाल्यावर शॉपिंग करण्याचा विचार आहे? अर्जुन मिशाशी थोडा मजेत म्हणाला. काय अर्जुनजी, काहीही बोलता तुम्ही. मिशाला त्याचा हा विनोद अजिबात आवडला नाही. ती नाराज होत म्हणाली, ठीक आहे, ठीक आहे, सॉरी. रागवू नका. अर्जुन लगेच माफी मागत म्हणाला. एवढंच बोलून मिशा विचारात पडली. तिने अर्जुनला सांगितलं होतं की ती शहरात जाऊन शॉपिंग करेल, पण घरी अजून ती कोणालाही पटवू शकली नव्हती. जेव्हा तुमचा प्लॅन ठरेल तेव्हा मला नक्की सांगा. आपण दोघं मिळून शॉपिंग करू, अर्जुन म्हणाला. हो, मी प्रयत्न करेन, मिशा उत्तरली. दोघे बोलत असतानाच दारावर कोणीतरी टकटक केली. आवाज ऐकताच मिशा म्हणाली, जणू आई आली वाटते. मी फोन ठेवते. मिशाने फोन ठेवताच अर्जुनचा चेहरा पडला. अरे यार, आंटी इतक्या पटकन का आल्या? मी तर आता नीट बोलायला सुरुवात केली होती. तो हलका उदास होत म्हणाला, पण त्याचबरोबर तो मनात आनंदाने विचार करू लागला. चाललं, फोन तरी केला. नाहीतर मला कळलं कसं असतं की मिशा लग्नाच्या शॉपिंगसाठी शहरात जाणार आहे. आता तरी मी तिला भेटू शकेन, तिचं हसू पाहू शकेन. अर्जुन स्वतःशीच खुशीत बोलत होता. तो आज खूप उत्साहित होता. शहरात जाण्याची त्याची आतुरता वाढलेली होती. मिशाने घाईघाईने दरवाजा उघडला. सुनीताजी शॉपिंग करून परतल्या होत्या. त्यांच्या हातात खूप साऱ्या पिशव्या होत्या. हे सगळं बघ, खूप छान आहे, तुला आवडेल, म्हणत त्यांनी मिशाच्या हातात काही सामान दिलं. नको, मला काहीही पाहायचं नाही. मिशाने त्यांच्या हातातून वस्तू घेतल्या, पण सरळ नकार दिला. अरे, पाहायला तरी चल, तुझ्या लग्नाला फक्त 1 महिना उरलाय. हट्ट सोड आणि शॉपिंग सुरू कर. इतक्या सुंदर साड्या पाहून आले मी, सुनीताजी संयमाने म्हणाल्या. नाही, मला इथून शॉपिंग करायची नाही. मिशा आपला हट्ट कायम ठेवत म्हणाली. बरं, नको करूस, पण मग नंतर म्हणू नकोस की वेळ मिळाला नाही. शेवटच्या क्षणी काही खास मिळत नाही, नीट मिळतही नाही. सोनिताजी थोड्या कडक आवाजात म्हणाल्या. ठीक आहे, काहीही म्हणणार नाही. मेषा आत्मविश्वासाने म्हणाली. शेवटच्या वेळेस मी तुझ्यासोबत शॉपिंगला जाणार नाही. तुझ्या वडिलांनी हॉल बुक करायला सांगितलंय. तुझे दागिनेही आज द्यायला लावलेत. हलवाई, डेकोरेशन सगळं बघायचं आहे. मला किती कामं आहेत माहिती आहे ना, त्यामुळे सांगते की आधी शॉपिंग आटप. सुनीताजी समजावत होती. मी कोणासोबत तरी जाईन, तुम्ही काळजी करू नका, मिशा हट्टाने म्हणाली. ठीक आहे, जे मनात येईल ते कर. माझं ऐकते कुठे ही मुलगी? लग्न जवळ आले तरी हट्ट काही सुटे ना. शेवटी आवडेल असं मिळालंच नाही तर स्वतःच त्रास होईल. सुनीताजी चिडलेल्या स्वरात म्हणाल्या. मला काहीच विचारायचं नाही. तुम्ही ही लहान मुलांसारखी जिद्द लावत आहात. एवढीशी गोष्ट मागितली मी, मिशा नाराज होत म्हणाली. ती तशीच तोंड फुगवून बसली आणि त्यानंतर दोघी एकमेकींना समजावत होत्या, पण कुणीच कुणाचं ऐकायला तयार नव्हतं. ठीक आहे, राहू दे, मला काही फरक पडत नाही, सुनीताजी थोड्या वैतागानं म्हणाल्या. आणि त्यानंतर मिठाई, कार्ड, हलवाई, टेंट, डेकोरेशन, किती कामं आहेत. वेळ हातातून निसटतोय. म्हणून म्हणते की आत्ताच कर सगळं. त्या पुन्हा कामांची यादी सांगू लागतात. हे सगळं मला का सांगताय? मला काही इंटरेस्ट नाही, मेषा त्रासलेल्या आवाजात म्हणाली. कारण मी सांगते की माझ्यासोबत चल शॉपिंगला, नाहीतर मी दुसऱ्या कामात गुंतले की मला वेळ मिळणार नाही. सुनीताजीने पुन्हा प्रयत्न केला. मला इथून शॉपिंग करायचीच नाहीये. किती वेळा सांगू मी? तुम्हीच न ऐकण्याचा हट्ट धरलाय. मिशाने ठाम नकार दिला. ठीक आहे, मी कार्तिकला सांगते. तो तुला 1 दिवसासाठी घेऊन जाईल. तिथून लग्नाचा लेहंगा घेऊन ये. एवढंच कर.
सुनीताजींना कळलं की मीशा काही केल्या मानणार नाही, म्हणून अखेर त्या हार मानत म्हणाल्या, नाही आई, फक्त लेहेंगा नाही, मी लग्नाचा लेहेंगा, हिल्स, पर्स, साड्या सगळं काही तिथूनच घेणार आहे. माझी पूर्ण शॉपिंग तिथेच होईल. मीशा थोडंसं चिडून म्हणाली, एका दिवसात एवढं कसं काय घेणार तू? सुनीताजी आश्चर्याने म्हणाल्या, मग मी एका दिवसासाठी थोडी जाणार आहे, मी पूर्ण आठवड्यासाठी जाईल. लग्नानंतरची शॉपिंगही होईल आणि लग्नाआधीच्या फंक्शनचीही शॉपिंग होईल. मीशा त्यांच्या मनावर गुलाबीने म्हणाली. तिला आशा होती की आता तरी आई मानेल. आणि त्यानंतर, अगं, इतक्या दिवसांसाठी मी तुला नाही पाठवणार, आणि तिथे राहायचं कुठे? सुनीताजी थोड्या दचकल्या. त्यांना अपेक्षा नव्हती की मीशा पूर्ण आठवडाभर जायला इच्छुक आहे. जान्हवीकडे आई, जान्हवीकडे. आणखी कुठे? मीशा शांतपणे म्हणाली. नाही. आणि तरीही जान्हवी ऑफिसला जाईल. तू तिथे एकटी काय करशील? इतक्या दिवसांसाठी तर अजिबातच नाही पाठवणार, आई म्हणाली. सुनीताजी ठामपणे नकार देतात. आई, तिथे तनुदीही आहे ना, घरातच राहणार आहे मी, रस्त्यावर तर नाही राहणार ना. मीशा समजावत म्हणते. आणि त्यानंतर, नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. जाऊ नको म्हणजे जाऊ नको. शॉपिंग नाही करायची तर नको करू, तुझी मर्जी. पण या विषयावर आता माझ्याशी वाद नको. मी काही ऐकणार नाही. समजलं ना तुला? आई म्हणाली. सुनीताजी तिला रागावून म्हणाल्या. हो, समजलं. मीशा पण म्हणाली. इतकंच बोलून मीशा रडतच आत निघून गेली. ही मुलगी सुद्धा ना, लग्न होणार आहे, पण अजून केव्हा मोठी होणार कोण जाणे. लहान मुलांसारखीच हट्ट करते. तिच्या मागे पाहत सुनीताजी पुटपुटल्या. 6 वाजून गेले होते. जान्हवीला सकाळपासून जी फाईल पूर्ण करत होती ती राजवीरला देणं आवश्यक होतं. मनात नको असतानाही ती फाईल देण्यासाठी आणि घरी जाण्याची परवानगी विचारण्यासाठी त्याच्याकडे गेली. सर, ही फाईल पूर्ण झाली आहे. जान्हवीने फाईल पुढे करत म्हणाली. ठीक आहे. राजवीर तिच्याकडे न पाहताच लॅपटॉपवरती काम करत हात पुढे करतो. जान्हवीने फाईल त्याच्या हातात ठेवली आणि त्याने फाईल टेबलावर ठेवली आणि पुन्हा कामात गुंतला. तो तिच्याकडे एकदाही पाहत नव्हता. जान्हवीने हिम्मत करून विचारलं, सर, वेळ झाला आहे, मी घरी जाऊ का? थोड्याच वेळापूर्वी जे घडलं होतं त्याचा अजूनही त्यांच्यावर परिणाम होता. तो ओशाळल्यासारखा तिच्याकडे न पाहत म्हणाला, हो, जा, आणि तुमचा लॅपटॉपही घेऊन जा. सकाळी ती तिथेच विसरून गेली होती. जान्हवीने लॅपटॉप उचलला आणि घाईघाईने तिथून निघून गेली. तिच्या जाताच राजवीरने जणू सुटकेचा श्वास घेतला. तो खुर्चीतून उठून खिडकीजवळ उभा राहिला. हात खिशात घालून खाली बघू लागला. जान्हवी खाली आली नव्हती, पण विक्रम आधीच तिची वाट पाहत उभा होता. हा इथे काय करतोय? त्यानंतर विक्रमला पाहून राजवीर स्वतःशीच बोलला होता. त्याला ते दृश्य अजिबात आवडलं नाही. जान्हवी खाली पोहोचली आणि विक्रमला पाहून हसत म्हणाली, तू आलासही? त्यानंतर, हो, ऑन टाईम. आमची सर्व्हिसच अशी आहे, विक्रम म्हणाला. विक्रम हसत म्हणाला. आणि त्यानंतर जान्हवीच्या हास्याने तिचे डिंपल दिसू लागले. हिला एवढं काय झाले? माझ्यासोबत असते तेव्हा एखाद्या शिक्षा मिळाल्यासारखी वागते. आणि त्यानंतर जान्हवीला हसताना बघून राजवीर चिडून स्वतःशी बोलला. विक्रमसोबत तिचं हसणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. तू खूप छान दिसतेस हसताना, खूप क्यूट वाटतेस, विक्रम जान्हवीला म्हणाला. विक्रमने तिच्या डिंपलवर हलकेच बोट ठेवलं. आणि त्यानंतर, हे आता काय करतोय? तिच्या गालांना का स्पर्श करतोय? आणि जान्हवी त्याला थांबवतही नाही. कोणालाही असा स्पर्श करू द्यायला नको.
राजवीर स्वतःच्या मनाशीच बोलत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. आमच्याकडे निवडणूक आहे, त्यामुळे हे असा आवाज चालूच राहतोय. विक्रमचं हे सगळं प्रकार पाहून राजवीर संतापला. याला काही काम नाही का? जेव्हा आठवडा ऑफिस नाही तरी सुद्धा इथेच का येतोय? राजवीर विक्रमकडे रागाने पाहत मनातच बोलत होता. विक्रमबद्दल त्याच्या मनात तीव्र जळफळाट होती. जान्हवी विक्रमच्या बाईकवर बसून निघून गेले. बस ह्याचीच कमी होती. आता घरी सुद्धा याच्या सोबतच जायचं. मला काय, कुणासोबत जाईल ते जाऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. राजवीर स्वतःला समजावून घेत खुर्चीवर परत बसला आणि काम करण्यात गुंतला. थँक्यू व्हेरी मच, तुझ्यामुळे माझी खूप मदत झाली, जान्हवी विक्रमचे आभार मानत म्हणाली. माय प्लेजर, विक्रम हलकसं मान झुकवत म्हणाला. चहा पिणार? मी खूप छान चहा बनवते, जान्हवीनं विचारलं. जान्हवीने पहिल्यांदाच विक्रमला तिच्या घरी येण्यासाठी विचारलं होतं, त्यामुळे विक्रम थोडासा खुशही झाला. त्याला हे विशेष वाटत होतं. आजवर तिनं कधीही असं निमंत्रण दिलं नव्हतं, अगदी औपचारिकतेनेही नाही. हो नक्की, तू बनवशील तर का नाही पिऊ? हो नक्की पिऊ, विक्रम हसत म्हणाला. त्यानंतर इकडे चल चल तर मग, जान्हवीने बाईकवरून उतरायला इशारा केला. विक्रमने बाईक साईडला लावली आणि जान्हवीसोबत वर गेला. त्यानंतर खूप छान, तुझं घरही तुझ्यासारखंच सुंदर आहे. आत येताच विक्रम म्हणाला. हो, पण हे माझं घर नाही. सांगितलं होतं ना, दीदी मला इथे घेऊन आल्या आहेत. त्यांचंही हे भाड्याने घेतलेलं घर आहे. जान्हवी थोडीशी उदास होऊन म्हणाली. काळजी करू नकोस, एक दिवस तुझंही स्वतःचं घर नक्की असेल. विक्रमने तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला. हो, आशा आहे, जान्हवीने बोट क्रॉस करत म्हटलं. आणि त्यानंतर दोघांनी चहा घेत घेत बराच वेळ गप्पा केल्या आणि नंतर विक्रम निघून गेला. जान्हवी फ्रेश होऊन जेवण बनवायला लागली. दुसरीकडे राजवीरचं मात्र कामात मन लागत नव्हतं, म्हणून तोही त्या दिवशी लवकर घरी गेला. घरी जाऊन कपडे बदलल्यावर तो जिममध्ये होता. मला काय, ती मुलगी काहीही करो, मी तिच्याकडे बिलकुल पाहणार नाही, अजिबात नाही, तो स्वतःला समजावत ट्रेडमिलवर धावत होता. जिमनंतर अंघोळ, जेवण आणि मग लॅपटॉपवर काम. तो स्वतःला मनोमन खूप काही समजावून बसला होता. ती माझ्या टाईपची नाही, खरं तर कोणाच्याही टाईपची नाही कदाचित. आता तिच्याबद्दल विचारच करायचा नाही. तो स्वतःशीच बोलत होता. आपल्यालाच पटवून देण्यात व्यस्त होता. थोड्याच वेळात तो कामात गुंतला. जान्हवी सुद्धा बेडवर पडली होती, पण तिला झोप येत नव्हती. वारंवार तिचं लक्ष राजवीरकडे जात होतं. तो तिच्या जवळ आलेला क्षण आठवला की तिच्या चेहऱ्यावर नकळत मोठी स्माईल यायची. अचानक ती उठून बसली. हे काय झालंय माझं? काहीही विचार करते आहे मी. कसं काय त्याच्याबद्दल विचार करू शकते? तो माझा बॉस आहे. माझं आणि त्यांचं काही जुळणंच नाही. काहीही विचार करते मी, ती स्वतःला समजावत होती. दोघेही आपल्याला स्वतःला समजावण्याचा प्रयत्नात होते. जान्हवीला आजवर कधीच कुणाबद्दल असं वाटलं नव्हतं. राजवीरचा स्पर्श, त्याचं जवळ येणं तिला आवडायला लागलं होतं, पण तिच्या मनात एक असुरक्षितता होती, म्हणून ती स्वतःलाच थोपवत होती. समजावत तिची शेवटी झोप लागली. रात्री 12 वाजले होते. राजवीर गेल्या 2-3 दिवसांपासून नीट झोपला नव्हता. औषधं घेऊन तोही झोपायला गेला आणि काही वेळाने त्यालाही झोप लागली. तेवढ्यात विक्रमने जान्हवीच्या घराची बेल वाजवली. तनूने दरवाजा उघडला. हॅलो मिस्टर हँडसम, सांगा ना, मी तुमची काय मदत करू शकते? तनू चेष्टेने म्हणाली. आणि त्यानंतर जी, मला जान्हवीला भेटायचं होतं. तनू बोलताना बघून विक्रम घाबरला आणि त्याचे शब्दच अडखळू लागले. अरे वा, योग्य ठिकाणी आलात. जान्हवी इथेच राहते, आत या, तनू त्याला आत बोलवत म्हणाली.
विक्रम तनूपासून थोडा बुजत होता, पण तरीही आत आला. तुम्ही जान्हवीला कसं ओळखता? तनूने जरा संशयाने विचारलं. म्हणजे आम्ही एकत्र काम करतो, एकाच ऑफिसमध्ये, विक्रमने उत्तर दिलं. आता त्याला वाटू लागलं की वर का आलो, खालीच थांबून राहिलो असतो तर बरं झालं असतं. ओ, तर सोबत काम करता? तनू पुन्हा संशयित सुरात म्हणाली. जी. विक्रम अजूनही गोंधळलेला होता. विक्रम आज खूपच घाबरलेला दिसत होता. कुठेतरी अडकलोय बहुतेक तनूच्या प्रश्नामुळे. त्रासलेल्या मनाने तो स्वतःशीच फुटफुटला. इतका घाबरलास का? काय झाले? विक्रमचा चेहरा बघून तनूने काळजीने विचारलं. आणि त्यानंतर नाही नाही, तसं काही नाही, मी ठीक आहे, विक्रमने स्वतःची सफाई देत उत्तर दिलं. तेवढ्यात जान्हवी घाईघाईने खाली आली. नेहमीप्रमाणे आजही उशिराच उठली होती आणि तिला ऑफिससाठी उशीर होत होता. जान्हवीला पाहताच विक्रमची सगळी घबराहट कमी झाली. त्याला वाटलं छान, छान झालं, आता तरी तनूच्या प्रश्नातून सुटका होईल. जान्हवीने विक्रमला पाहताच विचारलं, अरे तू इथे काय करतोयस? हो, मी विचार केला तुला ऑफिसला सोडून येतो, विक्रमने सांगितलं. हां ठीक आहे, चल पटकन, मला खूप उशीर होतोय, म्हणत जान्हवी धावतच बाहेर पडली आणि विक्रम तिच्या मागोमाग गेला. अगं थांब, तू तर ही नोकरी सोडली होतीस ना? तनूने आश्चर्याने तिला थांबवलं. दी आल्यावर सगळं सांगते, लांब गोष्ट आहे, आता खरंच उशीर होतोय, म्हणत जान्हवी पुन्हा बाहेर निघाली. अगं असंच जातेस? चहा नाश्ता तरी करून जा, तनूने आवाज दिला. नाही दी, अजून जास्त उशीर होईल, बाय, म्हणत जान्हवी धावतच निघून गेली. विक्रमने जान्हवीला ऑफिसच्या गेटवर सोडलं. थँक्यू सो मच, तुझ्यामुळे मी टाईमवर पोहोचले, नाहीतर नक्की ओरडा खाल्ला असता, घड्याळ बघत जान्हवी म्हणाली. मी नेहमी उपलब्ध आहे जेव्हा तू म्हणशील, विक्रमने हलक्या आणि हसत सांगितलं. ओके बाय, मी आज जाते, नाहीतर खरंच लेट होईल, म्हणत जान्हवी आत गेली आणि आपल्या डेस्कवर बसली. काही क्षणातच राजवीर ऑफिसमध्ये आला. सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग केलं, पण तो नेहमीसारखा सर्वांना दुर्लक्ष करत सरळ आपल्या केबिनमध्ये गेला. राजवीर आत जाताच जान्हवीही त्याच्या मागून केबिनमध्ये गेली. गुड मॉर्निंग सर, मी तुमच्यासाठी कॉफी आणू का, तिनं विचारलं. राजवीरने तिच्याकडे न बघतच उत्तर दिलं आणि फाईलमध्ये डोळे खोपसले. जान्हवी वाट बघत राहिली की कदाचित तो काही बोलेन, पण तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. मग ती कॉफी आणायला बाहेर गेली. आज राजवीरने घरातूनच ठरवून आला होता, तो आज जान्हवीपासून पूर्णपणे दूर राहणार. खाली त्याने विक्रमला तिच्यासोबत पाहिलं होतं, त्यामुळे त्याचा मूड आणखी बिघडला होता. त्याला हेही जाणवलं होतं की जान्हवीच्या बाबतीत तो नेहमीच जास्त सॉफ्ट होत असे. इतर कुणी त्याच्याशी जरा चुकीच्या टोनमध्ये बोललं असतं तर तो लगेच सुनावला असता, पण जान्हवीचं तो कधी काही बोलूच शकत नाही. म्हणून त्याने मनात ठरवलं, आजपासून तिच्याशी फक्त कामापुरता संवाद बस. जान्हवी कॉफी घेऊन परत आली आणि टेबलावर ठेवत म्हणाली, सर तुमची कॉफी. राजवीरने न बघता शांत राहिला. जान्हवीने पुन्हा सांगितलं, सर तुमची कॉफी. हो घेईन, एवढंच कोरडं उत्तर. तो पुन्हा संगणकात गर्क झाला. मी जाऊ का सर, जान्हवीनं विचारलं. न बघतच दिलेलं उत्तर. राजवीरचं असं वागणं जान्हवीला खूप विचित्र वाटलं. याला काय झालंय, आज काहीतरी वेगळंच वाटते, पण मला काय, ती आपल्या मनात पुटपुटत बाहेर आली आणि कामाला लागली. राजवीरने मिस्टर मेहतांना केबिनमध्ये बोलावलं.
मिस्टर मेहता, मिस्टर खुराना यांच्याशी मीटिंग फिक्स झाली का? नाही सर, ते आज खूपच बिझी आहेत, पण आम्ही प्रयत्न करत आहोत, मेहता म्हणाले. लगेच प्रयत्न करा, हा कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच हवाय, समजलात? राजवीरचा सूर कठोर झाला. जी सर. ओके, तुम्ही जाऊ शकता, राजवीर म्हणाला. लंच टाईम जवळ येत होता. राजवीर सतत काम करत बसला असल्याने त्यांच्या पायात मुंग्या आल्या. तो उठून थोडा स्ट्रेच करत खिडकीजवळ गेला आणि अचानक त्याची नजर खिडकीबाहेर पडलेल्या कुणावर तरी गेली, स्थिरावली. विक्रम खाली उभा होता. हा इथे काय करतोय? नक्की जान्हवीलाच भेटायला आला असणार ना? लंच टाईम जवळ आला होता म्हणून राजवीरने घड्याळाकडे पाहत चिडचिड्या सुरात म्हटलं, याला खरंच काही कामधंदा नाही का? इकडे उभा राहून फुकट वेळ वाया घालवत बसलाय. विक्रम तिथेच उभा असल्याचं पाहून राजवीरचा संताप वाढत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. सकाळीही हा इथेच होता. नक्की जान्हवीला ऑफिसमध्ये सोडून गेला असणार, तिच्याकडे ये जा करण्यासाठी. कुणी दुसरा नाही का? नेहमी हाच का लागतो तिच्यासोबत येण्यासाठी? तो स्वतःशीच कुरकुरत बोलत होता. विचार करता करता राजवीरच्या मनात अचानक काहीतरी येतं. तो एक भुवई वर करतो, चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल उमटते आणि तो शांतपणे आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. थोड्याच वेळात लंचची वेळ होणार हे पाहून तो घड्याळाकडे नजर टाकतो आणि लगेच जान्हवीला फोन करून तिला आपल्या केबिनमध्ये बोलावतो. जी सर, आपण बोलावलंत? जान्हवी आत येत राजवीरला म्हणाली. जी, मी जान्हवी. लंच टाईम झाला आहे, माझ्यासाठी सूप बनवून आणा, राजवीर निर्विकारपणे म्हणाला. हो सर, असं म्हणत जान्हवी तिथून निघून गेली. राजवीर आता बराच रिलॅक्स वाटत होता. खाली विक्रम तिचीच वाट बघत उभा होता. आज सकाळपासून मनात घेतलेला विचार जान्हवीपासून दूर राहायचं विक्रमला पाहताच त्याच्या मनातून गायब झाला. विक्रमबद्दलची जळजळ एवढी वाढली की बाकी सगळंच विसरलं गेलं. आता पाहू मी जान्हवी खाली जाऊन त्याला कसं भेटते ते. राहू दे त्याला तसाच उभा. आज मी तिला जाणच देणार नाही. कधी तो ठरवलेलं विसरला, कधी स्वतःलाच हरवून बसला, त्यालाही कळलं नाही. थोड्याच वेळात जान्हवी सूप घेऊन आली. राजवीर सोफ्यावर येऊन बसला. जसं नाही, ज्यूस नाही आणलात? त्याने विचारलं आणि सांगितलंच नव्हतं. जान्हवी शांतपणे म्हणाली, सांगितलं होतं, तुमचं लक्षच नसतं इथे. कामावर लक्ष द्या. जा आणि ताजा बीटरूट ज्यूस घेऊन या. डोळ्यात चिडचिड घेऊन तो बोलला. जान्हवी ज्यूससाठी निघाली. मला स्पष्ट आठवतंय, यांनी ज्यूस सांगितलंच नव्हतं. स्वतःच विसरायचं आणि मग इतरांना ओरडायचं. वा, ती स्वतःशीच पुटपुटत ज्यूस बनवायला गेली आणि त्यानंतर ज्यूस घेऊन परत आली तेव्हा राजवीर खिडकीजवळ उभा बाहेर पाहत होता. आपण सूप पिलं नाही, ती चकित होत म्हणाली. आणि त्यानंतर तो हो ज्यूसची वाट बघत होतो. तो ज्यूसकडे इशारा करत म्हणाला. राजवीरने सूप उघडून एक चमचा घेतला आणि ताबडतोब म्हणाला, हे तर थंड झाले मिस जान्हवी, गरम करून आणा. आणि त्यानंतर जान्हवीने उचलून मायक्रोमध्ये ठेवलं. तर सूप अजूनही गरम असतं. अरे वा, हे तर गरमच आहे. मग याने खोटं का बोललं? कसा माणूस आहे हे. पण मी काय करू? तिला राग आला, पण तिने काहीच न बोलता सूप परत गरम केलं. परत नेल्यावर राजवीर बोलला, फक्त सूप छान नाही वाटत, सॅलडही आणा. आणि त्यानंतर यावेळी तिच्या चेहऱ्यावरच राग दिसत होता, पण ती काही न बोलता पाय आपटतच तिथून गेली. किती त्रास देईल आज हा माणूस. कधी हे कधी ते, एकदाच स्पष्ट सांगू शकत नाही का? आणि त्यानंतर ती स्वतःवरच नियंत्रण ठेवत होती. सॅलड घेऊन ती टेबलवर ठेवताना म्हणाली, हे घ्या तुमचं सॅलड. राजवीर लगेच म्हणाला, सॅलड ठीक आहे, पण आता सूप थंड झालं असेल. नाही,
जान्हवीने बाऊलला हात लावून तपासलं. नाही सर, अजूनही गरम आहे. नाही मिस जान्हवी, मला थंड वाटते. जा परत गरम करा. मी पिणार आहे की तुम्ही. जान्हवी चेहऱ्यावर भाव आणत सूप पुन्हा घेऊन निघून गेली. तिच्या जाताच राजवीर हलकेच हसला. इतक्यात विक्रम तिचा फोन पुन्हा पुन्हा लावत होता. उठव ना फोन जान्हवी, कुठे गेलीस तू? तो खूपच अस्वस्थ झाला होता, कारण ती फोन उचलत नव्हती. जान्हवी सूप गरम करून परत आली. राजवीर ज्यूसचा एक घोट घेत म्हणाला, नाही, हा ज्यूस अजिबात चांगला नाही. असं करा, हे परत घेऊन जा आणि ऑरेंज ज्यूस घेऊन या. हो. इतकंच बोलून जान्हवी ग्लास उचलते. आता ती पूर्णपणे इरिटेट झाली होती. जान्हवीने ज्यूस दिला आणि थोड्या वेळातच ती तिथून निघून गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा राजवीर तसाच काउंटरजवळ उभा होता. जान्हवीनं ज्यूस ठेवताच तो म्हणाला, कुठे? थंड तर झाला नसेल ना? हे ऐकताच जान्हवीचा चेहरा उतरला. सकाळपासून सतत काम करून करून ती थकलीही होती आणि सारखं टीका ऐकून कंटाळली होती. एक क्षणासाठी राजवीरच्या मनाला जाणवलं की ती खरोखर दमली आहे. त्याने घड्याळाकडे पाहिलं. लंच टाईम एव्हाना संपला होता. नाही, अजून थंड झालेला नाही, पण लंच टाईमही ओव्हर झाला आहे. तुम्हीही लंच केलेलं नाही. आता बाहेर जाणार असाल तर परवानगी मिळणार नाही. कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन या. तो शांतपणे म्हणाला. नाही, सगळ्यांनी खाल्लंय, आता मी एकटी काय खाणार? तसंच भूकही नाही. जान्हवी तोंड चिडवत म्हणाली आणि तिथून निघून गेली. सकाळीही ती काही न खाता आली होती. ती भुकेली होती, पण आता तिचं मनच नव्हतं काही खायचं. हे ऐकून राजवीरला फार वाईटही वाटलं आणि रागही आला. सगळं मला कळते. त्या मुलासोबत लंच करणार होती म्हणूनच. माझ्यासमोर नाटक. तो स्वतःशी कुरकुरला. जान्हवीने त्याच्यामुळेच लंच केला नाही हे समजतात त्याला अधिकच अपराधी वाटलं. मग त्याने तिच्यासाठी खास पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यानंतर पिझ्झा आला तेव्हा त्याने जान्हवीला बोलावलं. मीही लंच केलेलं नाही, तू माझ्यासोबत खाऊ शकतेस. तो शांतपणे म्हणाला. तो तिच्या समोर बसून पिझ्झा छानपणे यावा म्हणून थांबलेलाच होता. नाही, मी? जान्हवी नकार देणार इतक्यात तो म्हणाला, हा पिझ्झा तुझ्यासाठीच मागवला आहे, खा. राजवीर म्हणाला, नको, मला भूक नाही. तसंच लंच टाईम संपलाय. पण खरं सांगू का? तुम्हाला कंपनी हवी होती म्हणूनच तुम्ही लंच केलं नाही. आणि आता मी कंपनी देत आहे, पण तुम्हाला कोणाची कंपनी हवी आहे तेही मला कळते. राजवीर थोडा रागावतच म्हणाला. त्याचा तो रागापेक्षा जास्त नाराजीचा बालिश हट्टासारखा सूर होता. जान्हवी त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. राजवीर सूप पिऊ लागला तेव्हा तीही बसली आणि पिझ्झा बॉक्स उघडत खायला सुरुवात केला. इट्स यमी. पहिला घास घेताच ती आनंदाने म्हणाली. राजवीर तिच्याकडे पाहून हसला. ते दोघे खात होते इतक्यात मिस्टर मेहता आणि मिस एना दार ठोठावत आत आले. त्यांनी जान्हवीला राजवीर सोबत बसून खाताना पाहिलं आणि थक्क झाले. मिस एना तर आतून पेटून उठली. तिला वाटत होतं की शक्य असतं तर जान्हवीला ढकलून बाहेरच काढलं असतं. आपण खाऊन घ्या, आम्ही नंतर येतो. मिस्टर मेहता बाहेर गेले. राजवीरनेही काही बोललं नाही, पण मिस एना फारच त्रासिक चेहऱ्याने बाहेर पडली. जाण्याच्या वेळीही ती जान्हवीकडे विचारी नजरेने बघतच होती. जान्हवीलाही ते विचित्रच वाटलं. हे काय होतं? का बघत होती अशी? ती मनातच पुटपुटली. खाणं संपल्यावर ती हात धुवायला वॉशरूममध्ये गेली.
आणि तिथेच मिस एना भेटली. मिस एना तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणाली, तुला पाहून कुणी सांगणार नाही की तू इतकी हुशारपणे खेळू शकतेस, पण मान्य करावंच लागेल, सरळ कंपनीच्या मालकावरच जादू करायला लागलीस. मिस एना म्हणाली. एक्सक्यूज मी, बाजूला व्हा, जान्हवी चिडून म्हणाली. तिला एना बोलल्यावर खूप राग आला होता, पण एना हटलीच नाही. तुझ्यासारख्या मुली मला फार ओळखीच्या आहेत. राजवीर पासून दूर राहा, नाहीतर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही, ती धमकीच्या सुरात म्हणाली. मला त्यांच्यात अजिबात इंटरेस्ट नाही, पण तुम्हाला पाहून नक्कीच वाटतंय की तुमचे इरादे काही ठीक नाहीत, असं म्हणून जान्हवीनं त्या माणसाचा हात झटकला आणि तिथून बाहेर आली. थांब, तुला मीच बघते. इतकी हिंमत? कधी राजवीरच्या बाहूत असते तर कधी त्याच्यासोबत लंच करते. तिथे मला असायला हवं होतं, त्या 2 पैशाच्या मुलीला नाही. दिसते निरागस, पण आतून खूप चतुर आहे. काहीतरी करायलाच लागेल तिचं, आणि तेही लवकरच, नाहीतर उशीर होईल. मिस एना जान्हवी निघून गेल्यावर स्वतःशीच कुरकुरत काहीतरी प्लॅन करत होती. काम करत करत जान्हवीला बराच उशीर झाला. 6 वाजले होते. ती राजवीरला घरी जाण्यासाठी विचारायला त्याच्या केबिनमध्ये गेली. राजवीरनं तिला होकार दिला आणि त्यानंतर जान्हवीनं सामान घेतलं आणि लिफ्टकडे गेली. मिस एनानं तिला जाताना पाहताच पटकन कोणाला तरी फोन लावला. जसं सांगितलं तसंच कर, काही गडबड होऊ नये. ठीक करायला कुणी आलं तर पूर्ण रात्र जाईल त्या लिफ्टला. फोन ठेवत ती स्वतःशीच म्हणाली, जाग, आजची रात्र लिफ्टमध्येच राहशील, सडशील. माझ्या रस्त्यात येण्याचा परिणाम काय असतो ते समजेल. राजवीरही मीटिंगसाठी निघाला होता आणि जान्हवीच्या मागोमाग लिफ्टजवळ पोहोचला. दोघेही लिफ्टमध्ये शिरले. ते एकमेकांपासून थोड्या अंतरावर उभे होते. अचानक लिफ्टला हलका धक्का बसला आणि दोघेही एका बाजूला ढकलले गेले. जान्हवी मागच्या भिंतीवर जाऊन आपटले. राजवीरही जवळजवळ तिच्या वर आला. घाबरून जान्हवीने डोळे घट्ट मिटले. ती पडू नये म्हणून राजवीरनं तिच्या कमरेला धरलं होतं आणि दुसऱ्या हातानं भिंतीला टेकून स्वतःचा समतोल सांभाळला होता. जान्हवीने हळूच डोळे उघडले. राजवीर अगदी तिच्यासमोर तिच्याकडेच पाहत होता. काही क्षण दोघांचे डोळे एकमेकात रुतून बसले. तेवढ्यात पुन्हा एक मोठा धक्का बसला आणि दोघे खाली कोसळले. जान्हवीला लागेल म्हणून राजवीरनं तिला स्वतःवर ओढून घेतलं. जान्हवी राजवीरच्या छातीवर येऊन पडली. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट होते. जान्हवी घाबरून त्याच्या कोटाला दोन्ही हातांनी पकडून बसली. धक्का थांबताच तिनं हळूच डोकं वर केलं. तिचे केस चेहऱ्यावर आले होते. राजवीरला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्यानं खूप हलक्या स्पर्शानं तिचे केस कानामागे सारले आणि शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. हे जाणवताच जान्हवी दचकली आणि पटकन उठून बसली. राजवीरही बसला. जान्हवीने केस ठीक करत विचारलं, हे लिफ्टला काय झालंय? ती उठून लिफ्टचे सगळे बटन दाबू लागली. दरवाजा ठोकू लागली. का उघडत नाही आहे हे? मला इथे राहायचं नाही. ती रडू लागली आणि त्यानंतर राजवीरनं तिचा हात धरला आणि भिंतीला टेकवत म्हणाला, शांत व्हा प्लीज. रडल्याने लिफ्ट उघडणार नाही. आणि हे काय करताय? लिफ्ट तुमच्या नाजूक हातांनी फुटणार नाही, उलट तुम्हालाच दुखापत होईल. बाहेर मिस एना लिफ्ट बंद होताना पाहून हसत म्हणाली, हो सड आता, पूर्ण रात्र सड. राजवीरनं मिस्टर मेहतांना फोन लावला, पण नेटवर्क नव्हतं. 2-3 प्रयत्नानंतर कॉल लागला. मिस्टर मेहता, ही लिफ्ट का बंद झाली आहे लगेच बघा. आणि त्यानंतर, काय लिफ्ट बंद झाली? सर, तुम्ही आत अडकला आहात का? हो, आता काहीतरी करा.
राजवीर चिडून म्हणाला, ओके सर, लगेच बघतो, म्हणत मिस्टर मेहता ताबडतोब खाली गेले. फोन कट होताच जान्हवी म्हणाली, एखाद्यावर ओरडून काही होत नाही. आपल्या चुकीचं ओझं दुसऱ्यावर टाकणं चांगलं नसतं. काय म्हणायचं आहे तुम्हाला? लिफ्ट खराब होण्यात माझीच चूक आहे असं म्हणायचं आहे का? राजवीर चिडून म्हणाला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. मला एक सांगा, तुमच्याकडे एकही नीट चालणारी वस्तू आहे का? तुमच्या गाड्या त्या पण धड चालत नाहीत. आता ही लिफ्ट काहीतरी तरी नीट काम करतं का? नाही करत. असा स्टाफ असेल तर काय नीट होणार? राजवीर तिथल्या काचेतील तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.